नमस्कार, माझं नाव डॉक्टर पुलू धवन आहे आणि आज या व्हिडिओमध्ये आपण स्टूपिंगबद्दल बोलणार आहोत. अनेकदा जेव्हा पार्किन्सनचा पेशंट येतो, तेव्हा तो सांगतो की त्याला संतुलन साधण्यात अडचण येत आहे. पण जर पेशंट पार्किन्सनवर नियंत्रण ठेवत नसेल, तर काहींमध्ये स्वूपिंग समस्या दिसते. म्हणजे शरीर पुढे झुकणे, चालताना तो पुढे झुकतच राहील आणि त्याला कठीण होईल. सरळ राहायचं असेल, पण कण्याच्या वाकलेपणामुळे शक्य नाही. त्यामुळे पार्किन्सनचे पेशंट आता पेशंट चालला तरी तो असाच चालेल. पेशंटला सरळ राहायचं आहे, पण तो सरळ राहू शकत नाही. त्यामुळे पार्किन्सनचे पेशंट टायची योगा आणि स्ट्रेचिंगवर जोर देतात. अशा स्ट्रेचिंग आहेत ज्यांनी आपण स्टूपिंग कमी, नियंत्रण किंवा संपवू शकतो. तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पेशी हालचाल करतात, पोस्चर चांगलं, चालणं, उठणं, बसणं व्यवस्थित. चुकून स्टूपिंग झालं, उपाय आहे. कोणत्या स्ट्रेचिंगने स्टूपिंग कमी, नियंत्रण संपवू शकतो? काहीही विशेष नाही. योगा मॅट घ्या, स्पोर्ट्स दुकानात मिळेल. रोलर पाठीच्या मागे ठेवा, मागे झुका. अशा कोणत्या स्ट्रेचिंग आहेत ज्यांच्या मदतीने आपण आपल्या स्टूपिंगला कमी, नियंत्रण किंवा संपवू शकतो? तेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्हाला काहीही करायचं नाही. योगा मॅट घ्या, रोलर पाठीमागे ठेवा, मागे झुका, हळूहळू स्ट्रेच करा. काही दिवसांनी अधिक झुकू शकाल. पोस्चर योग्य ठेवा, वेदना टाळा. वेदना असल्यास व्हिटॅमिन डी किंवा मसाज करा. आता तुम्ही इथे पुढे अडकणार आहात, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही हळूहळू या प्रकारे स्ट्रेच करत राहा. हे हळूहळूच होईल. तुम्ही जितके शक्य असेल तितके मागे झुकण्याचा प्रयत्न करा आणि हळूहळू थोडे थोडे स्ट्रेच करत राहा. हळूहळू काही दिवसांनंतर, काही आठवड्यांनंतर, काही महिन्यांनंतर तुम्ही मागे मागे झुकत झुकत तुमचा हेड टाकू शकाल. मी थोडा मागे जातो. आता बघा, ठीक आहे. आणि तुम्ही हे हालचाल करण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे एका दिवसात साधता येणार नाही. हे लक्षात ठेवा. तुमचं पोस्चर, तुमच्या कण्याच्या हाडांची रेषा योग्य असली पाहिजे, तेव्हा हे साधता येईल. पण तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की तुम्हाला वेदना होऊ नयेत. जर तुम्हाला वेदना होत असतील, तर याचा अर्थ तुमच्या मांसपेशींची वेदना आहे किंवा तुमच्या हाडांची. जर हाडं दुखत असतील, तर तिथे व्हिटॅमिन डी घेऊन वेदना कमी करता येऊ शकतात. जर मांसपेशी दुखत असतील, तर तिथे आपण ते लावून मसाज करून आराम मिळवू शकतो. पण जर तुमच्या आजूबाजूला घरात किंवा आसपास चांगला ऑक्युपेशनल थेरपिस्ट किंवा थेरपिस्ट असेल, तर तिथे जाऊन तुम्ही स्ट्रेचिंग एक्सरसाइज करू शकता. अनेकदा ओलसर ठिकाणी जखम होण्याची शक्यता खूप जास्त असते. म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की जेव्हा तुम्ही व्यायाम करत असाल, तेव्हा नेहमी देखरेखीत करा, एकटे करू नका. कारण जर या वयात तुम्ही पडला, जखम झाली, हाडांमध्ये वेदना झाली, हाडं तुटली, तर त्याची पुनर्प्राप्ती आणखी कठीण होते. तुम्हाला आधी तुमच्या शरीराच्या क्षमतांचा समजून घ्यावा लागतो. त्यानंतर तुम्ही कोणत्याही प्रकारचा व्यायाम करू शकता. ही एक खूप सोपी एक्सरसाइज आहे, जी तुम्ही घरातही करू शकता आणि कमी देखरेखीतही करू शकता. पण जेव्हा तुम्ही पहिल्यांदा कराल, तेव्हा तुम्हाला थोडीशी देखरेख लागेल. मी आशा करतो की या व्हिडिओमधून आपण कशा प्रकारे सोप्या व्यायामांद्वारे आपल्या स्टूपिंगला कमी करू शकतो, हे आपण पाहिले आहे. कशा प्रकारच्या परिणामांची अपेक्षा करावी, हेही आपण या व्हिडिओमध्ये समाविष्ट केले आहे. तरीही मनात काही शंका असतील, काहीही विचारायचं असेल, तर तुम्ही मोस्ट फेलमध्ये येऊन भेटू शकता आणि याच प्रकारे आपण पुढील व्हिडिओमध्येही तुम्हाला भेटत राहू.